पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा। नमस्कार, मी धनश्री भिडे। लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील लोकवृत्त। तुतारी हातात घेणार म्हणून राज्यात खळबळ उडवून देणारे रामराजे आणि अजित पवार एकाच मंचावर। अजितदादा यांनी रामराजे यांच्याबरोबर बोलणं टाळलं। खेड ग्रामपंचायतीच्या बेमुदत ठिय्या आंदोलनात सत्ताधारी आमदार महेश शिंदे सहभागी। सत्ताधारी आमदारांवर आली आंदोलनाची वेळ, नागरिकांच्यात कुजबूज सुरू। नवीन प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात विधानसभेसाठी 26 लाख मतदार, एकूण 22,000 मतदारांची वाढ। युवा मतदार संख्या मोठी, स्त्री पुरुष गुणोत्तरही वाढली। नवीन प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 12,000 मतदार वगळले। कोरेगाव पाटणमध्ये सर्वाधिक संख्या, मयत दुबार नोंदीचा समावेश। मतदार यादीबद्दल शंका असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार। हनी ट्रॅपचा पर्दाफाश करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश। 4 लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका महिलेसह 6 जणांना 12 तासांच्या आत पकडण्यात फलटण ग्रामीण पोलीस यशस्वी। साताऱ्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल दुरुस्तीअभावी धूळ खात। नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वाऱ्यावर। पालिका व पोलीस प्रशासनाचे एकमेकांकडे बोट। आगमन सोहळ्यातच डॉल्बीचा दणदणाट। शाहूपुरी पोलिसांनी 2 डॉल्बी चालकांवर केली कारवाई। नियमभंग, शांतताभंग करणाऱ्या डॉल्बी चालकांवर व डॉल्बीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा, सातारकरांची मागणी। डॉल्बीच्या तीव्र आवाजाबरोबर लेझर शोही घातक। लेझर शो केल्याने लोकांच्या कानाबरोबरच डोळ्यांनाही इजा होण्याची शक्यता। त्यामुळे डॉल्बीच्या तीव्र आवाजाबरोबर लेझर शोवर बंदी आणण्याची सातारकरांची मागणी। जीवाशी खेळणारी साताऱ्यामधील युवकाची स्टंटबाजी। साताऱ्यामधील राजपथावर एक युवक आपली बाईक एका चाकावर चालवताना आढळला। सातारा पोलीस या युवकावर काय कारवाई करतात याकडे लोकांचे लक्ष। कोथिंबीर महागतीये, मिरची झोंबतीये। पावसामुळे शेतातील पालेभाज्यांचेही नुकसान झाल्यामुळे दरात झाली वाढ। साताऱ्यात दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये आजपासून पुस्तक प्रदर्शन सुरू। वेगवेगळ्या विषयांवरची 5,000हून अधिक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध। गुरुवारपर्यंत चालणार पुस्तक प्रदर्शन। पंचम ग्रुप सातारा प्रस्तुत संगीत मंदारमाला या नाटकातील नाट्यगीतांचा कार्यक्रम शाहूकला मंदिर इथे संपन्न। गायक संगीत भूषण राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांची प्रमुख उपस्थिती। शिवसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी पातळीत वाढ। जलाशयाचे पाणी आले बामणोलीपर्यंत। आगामी काळात पर्यटन क्षेत्रात होणार वाढ। वर्गणीची सक्ती केल्यास मंडळांवर कारवाई। मसूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळ व पोलिसांच्यात बैठक। ध्वनिवर्धक यंत्रणा, लेझर रोषणाईवर बंदी। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई। तळबीड पोलिसांकडून मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक। एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचे आवाहन। ढेबेवाडी खोऱ्यातील 33 गावात एक गाव एक गणपती उपक्रम। ढेबेवाडी विभागाला विविध विषयांवर प्रबोधनात्मक जिवंत देखाव्यांची अनेक वर्षांची जुनी परंपरा। विरोबा डोंगरावर विद्यार्थिनींनी गिरवले पर्यावरण संवर्धनाचे धडे। मलकापूर कन्याशाळेचा उपक्रम। 100 वृक्षांसह 1 लाखांवर बीजारोपण। मालवण येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पाटण येथे महाविकास आघाडीचे आंदोलन। सत्यजित सिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी। पसरणी घाटात गेल्या 5 दिवसांपासून बिबट्याचा वावर। पाचगणी तसेच वाईच्या घाट माथ्यावरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण। शेवटच्या श्रावण सोमवारी पळशी स्टेशन तालुका कोरेगाव इथे भाविकांची गर्दी। भाविकांनी शंकर महादेवाचे मनोभावे पूजन करून घेतले दर्शन। कोरेगाव उत्तरमध्ये घेवडा काढणीची धांदल। पावसाचे पाणी साचून 40% पीक गेले वाया। शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले। तर हे होतं समाजातील विविध प्रश्नांना न्याय देणारं आजचं लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।